नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये 3 भाग आपण बघणार आहोत. कोऑर्डिनेट म्हणजे काय तर निर्देशक, जॉमेट्री म्हणजे भूमिती, निर्देशक भूमिती, बिंदू आणि बिंदूशी संबंधित निर्देशक. निर्देशक भूमितीवर आधारित आपण 3 भाग बघणार आहोत. एक डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचं सूत्र, दुसरा आहे सेक्शन फॉर्म्युला आणि तिसरा आहे स्लोप ऑफ ए लाईन. या 3 मुद्द्यांमध्ये आपल्याला हे प्रकरण अभ्यासायचं आहे. आता यासाठी डिस्टन्स काढण्यासाठी, अंतर काढण्यासाठी आपण 9वी मध्ये बिटवीननेस दरम्यानतेचं सूत्र अभ्यासलं. त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सेक्शन फॉर्म्युला म्हणजेच विभाजनाचं सूत्र, म्हणजे रेषाखंड विभाजित करताना कोणत्या गुणोत्तरात विभागला जातो, कशा पद्धतीनं विभागला जातो ते. त्यानंतर रेषेचा चढ, त्याला आपण स्लोप ऑफ ए लाईन, रेषेचा कल, रेषेचा चढ आपण कशा पद्धतीनं काढायचा, हेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या प्रकरणामधील सुरुवातीचा भाग, ज्याला आपण इंट्रोडक्शन, प्रस्तावना म्हणतो, ते आपण आज सुरुवातीला बघूया. अंतर कशा पद्धतीनं काढायचं, 9वीवर आधारित अभ्यासक्रम जो बिटवीननेस दरम्यानतेवर आधारित आहे. साधारणतः एक संख्या रेषा आहे आणि त्या संख्या रेषेवर काही बिंदू आहेत आणि बिंदूंचं अंतर आपल्याला विचारले. समजा पी, क्यू, आर हे 3 बिंदू आहेत आणि पी बिंदूचा निर्देशक, क्यू बिंदूचे निर्देशक आणि आर बिंदूचे निर्देशक. कोऑर्डिनेट ऑफ ए पॉइंट पी, क्यू अँड आर इज ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवलेत या पद्धतीने आहेत. आकृती समोर आता दाखवतो. समोर तुम्हाला संख्या रेषा दिसत आहे, नंबर लाईन. आता आपल्याला या ठिकाणी विचारले फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट पी, क्यू अँड आर. पी बिंदूच्या निर्देशक, क्यू बिंदूचे निर्देशक आणि आर बिंदूचे जे निर्देशक आहेत, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी, क्यू आणि आर, यानुसार आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स विचारले. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पी क्यू अँड फाइंड द डिस्टन्स बिटवीन सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. आता सेगमेंट पी क्यू इथं आहे, त्यानंतर क्यू आर इथं आहे, एवढा. याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला विचारले. पी आर हवा असेल तर इथं आहे, ओ पी, ओ आर, या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स दिसून येते. सगळ्यात महत्वाचं, हा जो ओरिजिन ओ आहे त्याचा आरंभ बिंदू 0, त्याच्या डावीकडील संख्या ऋण आहेत, उजवीकडील संख्या धन आहेत. म्हणजे जसजसं आपण संख्या रेषेवर, मी इथं आहे, इथून डावीकडून आता मी उजवीकडे चाललेलो आहे, संख्या रेषेच्या म्हणजे याच्या बाजूला जाऊ, आपल्या डाव्या बाजूला म्हणा, किंवा मी जर बोर्डकडे तोंड केलं तर उजव्या बाजूला. म्हणजे या पद्धतीनं या बाजूला जर चाललो आपण, आपल्या बाजूच्या लेफ्टला, तर काय होणार आहे, संख्या वाढत गेलेल्या आहेत. आणि मी या दुसऱ्या बाजूला चाललो, त्याच्या अपोजिट साइडला, अपोजिट ऑफ द रे. ह्या 2 रे आहेत, ओ पासून इकडचा एक रे, ओ पासून दुसऱ्या बाजूला रे. मग मघाशी गेलो त्याच्या विरुद्ध बाजूला आलो तर संख्या कमी होत येत आहेत. मग या ठिकाणी उजव्या बाजूला जाताना चढता क्रम आहे, या बाजूला रिवर्स येताना उतरता क्रम आहे. संख्या लहान होत येत आहे. म्हणजे आपल्याला पी या बिंदूचा निर्देशक, क्यू या बिंदूचे निर्देशक आणि आर या बिंदूचे निर्देशक आपण घ्यावे लागणार आहे. समजूया की हा निर्देशक आहे, आपण इकडूनच चालू करू. x1 आहे, हा x2 आहे आणि हा x3 आहे. सपोज x1, x2 and x3 are the 3 coordinates of point R, P and Q respectively. x1, x2, x3. आता x1 चा निर्देशक किती, x1 किती आहे आपल्याला दिलेला, 4 दिलाय, 4. x2 किती दिलाय आपल्याला, -1.
x3 किती दिलाय आपल्याला -5. आपण डिस्टन्स बिटवीन पॉइंट PQ घेतोय. डिस्टन्स ऑफ द पॉइंट PQ हे आपण 9वी मध्ये शिकलोय. कशा पद्धतीनं दरम्यान त्याचं सूत्र वापरायचं आणि उत्तर काढायचं. PQ हे आपण ओनली PQ असंही लिहितोय. याला आपण लेंथ ऑफ PQ असं सुद्धा म्हणतोय. या पद्धतीनं आपल्याला डिस्टन्स ऑफ PQ इथं कॉमा देतोय. लेंथ PQ मध्ये सेगमेंट PQ लांबी PQ. या पद्धतीनं जेव्हा आपण माप घेतोय कोणतंही घ्या, P आणि Q याचे निर्देशक कोणते आहेत बघायचे. x2 आणि x3 आहेत. मगाशी सांगितल्या पद्धतीनं इथं लेस दॅन ग्रेटर दॅन पेक्षा लहान पेक्षा मोठा पाहावा लागेल. कोऑर्डिनेट x2 आणि x3 मध्ये x3 हा लहान आहे, मायनस होत चाललेत. मायनस ही संख्या जेवढी मोठी होत जाते तेवढी ती अगोदरच्या संख्येपेक्षा लहान असते. म्हणजे इथं x3 आणि x2 मध्ये x1 चं जे कोऑर्डिनेट आहे तो -1 आहे आणि x3 हा जो कोऑर्डिनेट आहे तो -5 आहे. यामध्ये -1 इज ग्रेटर दॅन -5. या पद्धतीनं -1 ही मोठी असणार आहे संख्या -5 पेक्षा. डिस्टन्स घेताना PQ चं अंतर आपण जेव्हा घेतोय तेव्हा मोठ्या संख्येतून -1 म्हणल्यानंतर x2 आला आणि लहान संख्या आहे ती x3. आपण वजाबाकी करताना सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो. सबस्ट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम द ग्रेटर नंबर. यामध्ये स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर इथं पुट आउट करूया. -1 मायनस साइन आहे तसंच, आणखीन मोठ्या संख्येचं चिन्ह -5. -1 वजा वजा इथं दोघांमध्ये चिन्ह गुणाकाराचं येते. वजा गुणिले वजा बरोबर अधिक. आणखीन 5 मधून 1 गेला कारण चिन्ह भिन्न आहेत. चिन्ह भिन्न असल्यावर आपण वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान वजा करतो. 5तून 1 गेला 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजे +4. या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला मिळते +4. अंतर घेताना या ठिकाणी आपल्याला +4 मिळालेला आहे. म्हणजे इथं कोणाचं अंतर आपण काढलं PQ चं. PQ इथे युनिट मध्ये चेक करा. 1 2 3 4 4 युनिट डिस्टन्स फ्रॉम द सेगमेंट PQ. या पद्धतीने काय लिहायचं आहे 4 युनिट इज द लेंथ ऑफ सेगमेंट PQ. PQ या रेषाखंडाचं माप. इथं डिस्टन्स PQ, PQ लेंथ ऑफ PQ किंवा आपण या ठिकाणी सेगमेंट PQ असं सुद्धा म्हणू शकतो. या पद्धतीनं कोणतंही नाव लिहा, आपण अंतर काढू शकतोय. समजा PQ च्या ऐवजी QR दिलाय. आता या ठिकाणी आपल्याला QR पण विचारले. डिस्टन्स ऑफ द सेगमेंट QR पण विचारले. QR कसा काढायचा सेम याच पद्धतीनं. इथं PQ च्या ऐवजी मी आता QR लिहिणार. इथं अंतर चेंज करावे लागेल. QR घेतो. इथं ओनली QR लेंथ ऑफ QR किंवा सेगमेंट QR आता सांगितल्या पद्धतीनं. जेव्हा आपण हे माप घेतोय Q आणि R याचे कोऑर्डिनेट आहेत. Q चा कोऑर्डिनेट आहे x3 आणि R चा कोऑर्डिनेट आहे x1. यामध्ये त्याचे x3 हा कोऑर्डिनेट किती आहे -5. x1 हा कोऑर्डिनेट आहे 4. म्हणजे 4 इज ग्रेटर दॅन -5. -3 इज लेस दॅन x3 इज लेस दॅन x1 मीन्स -5 इज लेस दॅन 4. या पद्धतीने आपण डिस्टन्स PQ जेव्हा आपण घेतोय तेव्हा मोठ्यातून लहान वजा करतोय. x1 मधून वजा करतोय x3. इथं x1 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4. त्याच्यातून x3 ची किंमत वजा करायची -5. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा मायनस साइन येते तेव्हा इन ब्रॅकेट टाकायचं. तेव्हा आपल्याला त्याच्या क्रिया करताना सोयीचं होते, सोपं जाते. मायनस इंटू मायनस इथं गुणाकाराचं चिन्ह आहे लक्षात येते. 4 + 5 = 9 युनिट. या पद्धतीनं आपल्याला QR चं डिस्टन्स विचारलं होतं. इथे युनिट का लिहायचं आहे कारण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर
फुटामध्ये कशामध्येच या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स दिलेलं नाही. या ठिकाणी आपण संख्या रेषा घेतलेली आहे. इथं अप्रॉक्सिमेटली आपण अंतर घेऊन युनिट्स आपण स्थापन केलेत आणि त्यानुसार आपण सोडवले. क्यू आरचं डिस्टन्स किती मिळाले? 9 एकक. क्यू आणि आर 1 2 3 4 5 6 7 8 9. डिस्टन्स बिटवीन द सेगमेंट क्यू आर, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स क्यू आर इज इक्वल टू 9 युनिट. या पद्धतीनं आपण काय करतोय? अंतर मिळवतोय. आता याच पद्धतीनं ह्याच संकल्पनेचा वापर आपल्याला करायचा आहे. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईन्स आपण ग्राफिकली नोटेड करायचे आहेत, आलेखावरती लिहायचे आहेत. त्यापैकी एक लाईन आहे ती वाय ॲक्सिस येणार आहे आणि एक लाईन आहे ती एक्स ॲक्सिस येणार आहे. म्हणजे वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस आर द टू नंबर लाईन्स, संख्या रेषा आहेत. मग त्या संख्या रेषा ज्या पद्धतीने ही दिसते, आता समजा की ही एक्स अक्ष आहे, तर ओरिजिन पासून आपण या ठिकाणी दुसरी लाईन काढू शकतो आणि ही आहे वाय ॲक्सिस. अशाच पद्धतीने ती असणार आहे. दोन्ही बाजूला 2 टोक आहेत. आपण संख्या त्या ठिकाणी वाढवू शकतो, वाढतात लाईन्स मध्ये. दोन्ही बाजूला अमर्यादित आहे. या पद्धतीनं मग एक प्रतल, दुसरं प्रतल, तिसरं, चौथं, हा भाग आहे तो नंतरचा भाग आहे. आपल्याला या ठिकाणी माहिती करायचं आहे की त्या संख्या रेषेवरची, आता हे 2 बिंदू आपण त्या संख्या रेषेवरचे घेतले आणि त्याच्यामधलं डिस्टन्स काढलं, तर पुढे आपल्याला असेच भाग विचारलेत. पहिला काय म्हणले? बिंदू अक्षावरती आहेत, म्हणजेच त्या संख्या रेषेवरती आहेत, तर त्याचं डिस्टन्स किती येणार आहे? याच पद्धतीनं त्या अक्षाला समांतर रेषाखंड असेल तर त्या बिंदूंचं डिस्टन्स, अंतर किती येणार आहे? समजा तो एक्स अक्षावरती असेल किंवा एक्स अक्षाला समांतर असेल, वाय अक्षावरती रेषाखंड असेल किंवा वाय अक्षाला समांतर असेल, तर त्यांच्यामधलं डिस्टन्स किती येते ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स ऑन एन ॲक्सिस, म्हणजे आपल्याला डिस्टन्स, अंतर काढायचं आहे बिटवीन एनी 2 पॉइंट्स, कोणत्याही 2 बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे ऑन अँड ॲक्सिस, अक्षावर दिलेल्या. आता इथं एक एक्स अक्ष आहे आणि वाय अक्ष आहे, असं हा एक आलेख दिसतोय. एक्स आणि वाय अक्षावर कुठं पण एक बिंदू घ्यायचा. मी इथं 2 आकृत्या काढलेल्या आहेत. इथं म्हणले टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स अक्ष हा आहे, याच्यावर कुठेही 2 बिंदू घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधलं अंतर काढायचं आहे. इथं पण तेच सांगितलंय की टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन वाय ॲक्सिस. इथं वाय अक्षावरती कुठेही 2 बिंदू घ्यायचे आहेत आणि त्या बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे. आपल्याला या ठिकाणी एक 2 बिंदू, आता एक्स अक्ष आपल्याला बघायचा. इथं हा एक बिंदू आहे आणि अजून एक इथे एक बिंदू आहे. समजा की याचे बिंदूंची नावं ए आणि बी आहेत. या बिंदूंमधलं आता आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर या बिंदूंचा निर्देशक या अगोदर ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की हा निर्देशक ज्याला आपण x1 नाव देतो आणि इथला निर्देशक आहे त्याला आपण x2 नाव द्यायचं. इथं x1 x2 हीच नावं का द्यायची? कारण हा x अक्षावरचा आहे म्हणून. जर y अक्षावरचा असता तर आपण त्याला y1 y2 ही नाव देणार. आता या x निर्देशकाला आपण या ठिकाणी y निर्देशकाशी जोडलं तर ह्या a बिंदूचे निर्देशक कोणकोणते होतील? तर या पद्धतीनं x अक्षावरील x1 आणि y अक्षावरील 0. x1 0 हा निर्देशक a या बिंदूचा होईल. तसाच b या बिंदूचे निर्देशक या पद्धतीने होतील x2 आणि इथला 0. म्हणजे b या बिंदूचे निर्देशक आहे x2 या अक्षावरचा आणि टोटल निर्देशक xy चे दोन्ही पाहिले तर येणार आहेत x2 0 आणि a चा असणार आहे x1 0. डिस्टन्स आपण यापूर्वी पण काढलं होतं. इथं पण तसंच घ्यायचं आहे. काय करायचं आहे? ह्या संख्या रेषेवर, ही पण एक संख्याच रेषा आहे, संख्या रेषेवरती उजवीकडचा बिंदू हा नेहमी मोठा असणार आहे डावीकडच्या बिंदूपेक्षा.
म्हणजे x2 हा नेहमी ग्रेटर असणार आहे आणि x1 इथला लहान असणार आहे. या संख्या रेषेवर पुरता आपण मर्यादित विचार केला तर राईट साइडचा पॉइंट निर्देशक बिंदू त्याचा अंक मोठा असणार आहे याच्या पहिल्यापेक्षा. म्हणजेच या ठिकाणी आपण AB चं डिस्टन्स आपण घेताना विचार करायचा की x2 हा मोठा आहे आणि x1 लहान आहे. या पद्धतीने आपल्याला बिंदूंचे निर्देशक x1 0 आणि x2 0 असे जर AB या बिंदूंचे निर्देशक असतील तर त्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला AB चं मिळणार आहे x2 - x1. जर याच्या ऐवजी म्हणजे x अक्षाच्या ऐवजी जर y अक्षावरती जर आपण बिंदू घेतले म्हणजे आपल्याला या अक्षावरती बिंदू घ्यायचा आहे तर त्याचे निर्देशक आपल्याला ह्याच पद्धतीने आपण इथे विचारात घेऊया. समजा इथे एक बिंदू आहे त्याचं नाव आहे P, दुसरा एक बिंदू घेतला की त्याचं नाव आहे Q. आता PQ हे दोन्ही बिंदू y अक्षावर असल्यामुळं या ठिकाणी पहिला अक्षाला सुरुवात 0 पासून सुरुवात होते. इथं सुरुवात 0 पासून झालेली आहे. पहिला x1 घेतला तसं y अक्षावरचा पहिला y1 नंतर येणारा y2. दुसऱ्या लिपीतील आपण नेहमी लक्षात ठेवायचं की A आणि B हे जे बिंदू आहेत ते कॅपिटल अल्फाबेटिकल मध्ये लिहायचे आहेत. कोऑर्डिनेट हे सेकंड लिपीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर y1 y2 लिहिल्यानंतर P आणि Q चे संपूर्ण निर्देशक x आणि y अक्षाचे जर आपण लिहिले तर ते या पद्धतीने असणार आहेत. y आपण नेहमी अगोदर x चा लिहितोय नंतर y चा निर्देशक लिहितोय. इथं आपण जर x अक्षाचा बघितला तर 0 येतोय आणि y अक्षाचा y1 आहे म्हणजे या पद्धतीने 0 y1 झाला आणि इथं आहे तो 0 y2. 0 y1 आणि 0 y2 हे त्याचे निर्देशक झाले. हेच आपण जर चेक केलं तर मोठा कोणता असणार आहे आलेखावरती सुरुवात कुणापासून होते तर 0 पासून होणारा अगोदर नंतर त्याच्यानंतरचा हा मोठा म्हणजे दुसरा मोठा पहिला लहान. तसंच इथून वरती जाताना पहिला येणारा लहान नंतर येणारा मोठा. मग या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस विचार करतोय पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस विचार करतोय या ठिकाणी. तर y2 हा मोठा असणार आहे निर्देशक y1 हा लहान असणार आहे. याच पद्धतीनं PQ चं डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे y2 - y1. म्हणजे जसं आपण x आणि y अक्षावर जर बिंदू असतील पॉइंट्स lie on the x axis and points lie on the y axis then the segment distance between the segment is greater coordinate minus smaller coordinate. greater coordinate minus smaller coordinate या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. हा पहिला पार्ट झाला. जर अक्षावरती बिंदू असतील पॉइंट lie on the axis. दुसरा बिंदू काय सांगितलाय दुसरा पार्ट टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग दीज टू पॉइंट्स इज पॅरलल टू एनी ऍक्सिस कोणत्याही अक्षाला इन द XY प्लेन. XY प्रतलातील x प्रतल y प्रतल XY प्रतलातील अक्षाच्या कोणत्याही अक्षावरती आणि त्या अक्षाला समांतर रेषाखंड असतील तर टू पॉइंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग दीज टू पॉइंट्स पॅरलल टू द ऍक्सिस एनी ऍक्सिस कोणत्या पण अक्षाला समांतर असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स आपण कसं काढायचं. समजा हा बिंदू आहे आणि AB हा रेषाखंड इथं नाही तर तो कुठं आहे त्या अक्षाला समांतर आहे पॅरलल टू द ऍक्सिस. तो आपण कसा काढायचा. समजा मी वरचा भाग पुसत नाही एवढाच भाग शिल्लक ठेवतो. हा ए इथं आहे असं समजा हा बी इथं आहे असं समजा मी इथला ए बी पुसतो तर काय होणार आहे हे जे डिस्टन्स असणार आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे.
इथलं डिस्टन्स असणार आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. आपण अप्रॉक्सिमेटली घेतोय, अंदाजे पॅरलल. तर इथं लंब असणार आहेत हे दोन. समजा आपण असं गृहीत धरूया की दोन बिंदू आहेत, इथला या ठिकाणचा एक एल बिंदू आहे, या ठिकाणचा एक एम बिंदू आहे. मग एल चा निर्देशक कोणता आहे? x1. म्हणजे ए चा निर्देशक एक्स अक्षावरचा तोच, वाय अक्षावरचा तोच. आता दोघांचा इथला x1 पण आहे, इथला पण एक्स अक्षावरचा तो x2 आहे. इथं x1 0 आहे, इथं x2 0 आहे. LM चे निर्देशक आहेत, ठीक आहे. पण ए चे निर्देशक कोणते येतात बघा. दोघांना आपण लेफ्ट साइडला वाय अक्षावरती घेऊया. तर दोघांचा एक बिंदू कॉमन असणार आहे, तो या ठिकाणी. त्याला आपण समजा सपोज वाय आहे, y1 y2 म्हणता येत नाही कारण इथं दोन बिंदू आहेत म्हणून आपण x1 x2 केले. इथं एकच आहे y म्हणला. तर याचे निर्देशक आपल्याला मिळणार आहेत x1 y मायनस, आणि इथं असणार आहे सॉरी x2 y. म्हणजे x1 y आणि x2 y हे निर्देशक मिळणार आहेत. जर आपल्याला y म्हणा y1 म्हणा तरी पण चालू शकते, अडचण येत नाही. जर x1 y किंवा x2 y, x1 y1 म्हणला तरी चालतंय, x2 y1 म्हणला तरी चालतंय. यामध्ये LM चं जेवढं रेषाखंडाचं माप आहे तेवढंच माप AB चं असणार आहे. आत्ताच आपण सांगितलं AB चं माप आपण इथं आत्ताच मोजलं होतं की ती x2 - x1 आहे. इथं पण तेच असणार आहे. याचं कारण ABML हा एक आयत रेक्टँगल तयार होते, फॉर्म ए रेक्टँगल. आणि डेफिनेशन ऑफ द रेक्टँगल आपल्याला सांगते अपोजिट साइड्स आर ए कॉन्ग्रुएंट. Opposite sides are congruent. Therefore, LM is equal to AB, means AB is equal to x2 - x1 as equal in y-axis, parallel segment parallel to a y-axis. यामध्ये इथं आपण काय करूया, हा PQ इथं घेतलेला आहे, आपण या ठिकाणी दाखवूया. याला PQ म्हणण्याऐवजी मी इथं दुसरं नाव देतो, LM देतो. आता इथं PQ म्हणतो, ह्याला Q दिला होता, इथं P दिला होता. ज्या पद्धतीनं आपल्याला इथं आपण बिंदूंचे निर्देशक घेतले तसंच इथं घेऊया. हा परपेंडिक्युलर झाला. जर लंब असेल तर ह्या दोघांचा हा y1 हा y2 आहे. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, समजा हा x असेल किंवा x1 असेल, जो काय असेल तो, हा सुद्धा परपेंडिक्युलरच असणार आहे. मग ह्याचे निर्देशक आपल्याला मिळणार. आपण पहिला x किंवा x1 म्हणतो, कॉमा y1, आणि इकडचा असणार आहे x, y2. दोघांमध्ये सेम आहे, दोघांमध्ये समान आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं पण रेक्टँगल आहे, इथं पण रेक्टँगलच येतं. PMLQ is a rectangle because का रेक्टँगल आहे, कारण one of the angle is a right angle in the quadrilateral. आयता का म्हणायचं, कारण चौकोनामध्ये एक जरी कोण काटकोन आला तर तो आयत असणार आहे. आपण काय केले, QL परपेंडिक्युलर टू द y ऍक्सिस, EL परपेंडिक्युलर टू द x ऍक्सिस. या पद्धतीनं हा आयत झाला. आयताची अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, विरुद्ध बाजू समोरासमोरच्या बाजू समान. LM is equal to QP PQ as equal to y2 - y1. या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, एक्स अक्षावर जर रेषाखंड असेल तर त्यांचं डिस्टन्स काढायचं आहे. एक्स अक्षाला समांतर असेल तरी आपण तेच रेषाखंडाचं डिस्टन्स येणार आहे. आणि इथं पण आपल्याला सेगमेंट लाय ऑन द y ऍक्सिस और सेगमेंट लाय ऑन द पॅरलल टू द y ऍक्सिस, या दोन्ही कंडिशन्स आपण या ठिकाणी पाहिल्या. या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या ऍक्टिव्हिटीचा उपयोग करून आपल्याला पुढे डिस्टन्स फॉर्म्युला सोडवायचा आहे. या ऍक्टिव्हिटीचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. इन दिस फिगर इथे एक आकृती दिसते. या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे, ट्रायंगल, आणि त्यामध्ये एक्स ऍक्सिसला पॅरलल काही सेगमेंट्स आहेत, वाय ऍक्सिसला पॅरलल काही सेगमेंट्स आहेत. इथे सांगितलंय AB सेगमेंट पॅरलल टू वाय ऍक्सिस.
AB segment parallel to y axis. BC segment is parallel to x axis. To find AC, तर AC ची ह्या तिरक्या रेषाखंडाची किंमत काढा. फिल इन द बॉक्सेस गिवन बिलो. खाली दिलेले ब्रॅकेट पूर्ण करायचे आहेत. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. ABC हा काटकोन त्रिकोण झाला. कशावरून? कारण ही याला पॅरलल आहे, ही या रेषाखंडाला पॅरलल आहे. या ठिकाणी काटकोन इथंही आपल्याला राईट अँगल मिळणार आहे. काटकोन म्हणजे त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे हे दिले. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतोय? तर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. वी विल फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. आपल्याला B या बिंदूचे निर्देशक बघायचे. टू फाइंड द लेंथ AB अँड BC. आणि AB आणि BC च्या रेषाखंडाची माप पण आपल्याला पाहायची आहेत. BC पॅरलल टू x ॲक्सिस, CB पॅरलल टू x ॲक्सिस. आता याच्या पूर्वी आपण बघितले x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाचं माप. मग BA पॅरलल टू y ॲक्सिस, BA पॅरलल टू y ॲक्सिस. आणि हेही पाहिलं होतं की y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाचं माप. y कोऑर्डिनेट ऑफ B, B चा y निर्देशक किती आहे? 2. कोऑर्डिनेट ऑफ x कोऑर्डिनेट ऑफ B, B चा x कोऑर्डिनेट आहे 2. म्हणजे B चा x आणि y कोऑर्डिनेट सेम आहे. AB इज इक्वल टू, AB या रेषाखंडाचं माप हे याच रेषाखंडाच्या मापा इतकं म्हणजे मोठ्यातून लहान 3 - 2 असणार आहे. कारण इथं 2 कोऑर्डिनेट मध्ये याचा 2 आणि याचा 2 कोऑर्डिनेट सेम आहे. 3 मधून 2 गेले, 3 मधून 2 गेले, 1 राहणार आहे. इथं ब्रॅकेट नाही, आपण त्या ठिकाणी 1 लिहू. त्यानंतर BCचं माप, BCचं माप या ठिकाणी पॅरलल टू x ॲक्सिस आहे. -2 2 2 2. इथं y कोऑर्डिनेट सेम आहे. या ठिकाणी आपल्याला -2 आणि 2 यांची वजाबाकी करावी लागेल. मोठा आहे 2, छोटा आहे -2. इथं आहे 2 आणि इथं आहे -2. वजा अधिक 2 अधिक 2 म्हणजे या ठिकाणी किंमत मिळणार आहे 4. सॉरी इथं नाही, 2 अधिक 2 4. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AB चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, BC वर्ग म्हणजे 4 चा वर्ग. 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16. या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या 1 चा वर्गची आणि इथं पण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायचे 4 वर्गची 16. यानंतर 1 अधिक 16 बरोबर या ठिकाणी 17 किंमत मिळणार आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळणार आहे √17. या पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आता याचा उपयोग डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये कसा करायचा ते पाहू. डिस्टन्स फॉर्म्युला, या ठिकाणी आपल्याला ABD हा एक त्रिकोण दिसतोय आणि AB या रेषाखंडाचा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. आतापर्यंत आपण डिस्टन्स काढलं ते म्हणजे y अक्षावरील रेषाखंडाचं, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाचं, x अक्षावरील रेषाखंडाचं, x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाचं. इथं AB हा रेषाखंड आहे जो x अक्षावर नाही, x अक्षाला समांतर नाही, y अक्षावर नाही, y अक्षाला समांतर नाही, तिरका आहे, स्लोप आहे. मग असा जो तिरका रेषाखंड आहे AB, याचं मेजरमेंट आपल्याला लेंथ काढायची. ती कशा पद्धतीनं? तर B पासून काय केलंय, लंब टाकलाय जो या अक्षावरती x अक्षावरती आहे. म्हणजे इथं काटकोन आहे म्हटल्यानंतर इथं पण काटकोनच असणार आहे. त्यानंतर D बिंदूतून AD हा y अक्षावरती लंब टाकलाय या पद्धतीनं. म्हणजे ADB हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळतो. याच्या अगोदर ज्या पद्धतीनं आपण ऍक्टिव्हिटी पाहिली त्याचनुसार इथं आपल्याला राईट अँगल मिळाला. डिस्टन्स चेक करूया. या डिस्टन्स मध्ये अंतर बघत असताना आपल्याला बिंदूंचे कोऑर्डिनेट मानावे लागतील.
इथं काय करतो मी, पहिला निर्देशक आहे त्याला आपण x1 मानूया, दुसऱ्याला आहे तो x2 मानूया, इथं पहिला आहे तो y1 घेऊया, इथं दुसरा आहे तो y2 घेऊया. यामध्ये ए चा निर्देशक चेक करूया. ए बिंदूचे कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ए, पहिला x चा नंतर y चा, या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे x1, y1. सेकंड डी चा चेक करूया. इथं आहे x2, y चा y1. त्यानंतर बी बिंदूचा चेक करूया. बी बिंदू मध्ये इथं आहे y2 आणि इथं आहे x2, पहिला x चा x2 नंतर y चा y2. या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट मिळाले. यानुसार सेगमेंट AB याचं मोजमाप करताना AD हा रेषाखंड आणि BD हा रेषाखंड माहिती होणं गरजेचं आहे. म्हणजे आपला ADB या त्रिकोणात राईट अँगल असल्यामुळे पायथागोरस वापरता येईल. इन ट्रायंगल ADB AD इज इक्वल टू, अगोदर AD चं माप, AD इज पॅरलल टू x axis means x2 is greater than x1 means x2 minus x1 is the measurement of segment AD. Then segment BD is parallel to y axis means BD चं मेजरमेंट x2 सेम आहे. इथं y1 सेम होता म्हणून x2 मायनस x1 झाला. इथं x2 सेम आहे, y2 मायनस y1 कारण मोठा y2 आहे, लहान y1 आहे, y2 मायनस y1. AD आणि BD यांचं मेजरमेंट मिळालं. इन ट्रायंगल ADB अँगल D इज 90 डिग्री बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AB चा वर्ग बरोबर AD चा वर्ग, हा या ठिकाणी AD चं माप आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BD चं माप आहे y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं काय करतो, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. AB इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीनं आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला मिळणार आहे. कोणाचं डिस्टन्स आपण मिळालं, डिस्टन्स बिटवीन द सेगमेंट AB. असा सेगमेंट की जो कोणत्याही अक्षावर नाही किंवा कोणत्याही अक्षाला पॅरलल नाही, अशा रेषाखंडाचं माप आपल्याला मिळवायचं असेल तर तो आपण या पद्धतीनं डिस्टन्स फॉर्म्युला, याला आपण काय म्हणायचं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला. दिस इज नोन ॲज ए डिस्टन्स फॉर्म्युला. या पद्धतीनं आपण समोर जे एक्झाम्पल सोडवलं होतं तेही या पद्धतीनं सोडवू शकतो. कसं, AB चं माप आपल्याला मिळवायचं आहे यानुसार. तर इथं आपल्याला मिळवायचं होतं AC चं माप. ABC यामध्ये A आणि C या बिंदूचे निर्देशक जर चेक करायचे झाले तर A आहे पहिला, आपण इकडचा घेऊ. AC घेतला तर पहिला x1 y1 म्हणू आणि त्याचं माप आहे 2 3. त्यानंतर C हा घेऊया, त्याला आपण x1 y1 इथं घेतला, याला x2 y2 म्हणू. कसंही घेतलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. -2 2 CA घ्या नाही तर AC घ्या. रेषाखंडाचं माप आहे तेवढंच येणार आहे, युनिट सेमच असणार आहे. AC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1. आता इथं सूत्र समोरच आहे, यात फक्त डायरेक्ट किंमत टाकतो. नेहमी लक्षात ठेवा, मी इथं ह्याच्या समोर लिहिलेत कोऑर्डिनेट 2 3. इथं न लिहिता आपल्याला काय करायचं, ह्याच्या खाली लिहायचे
आणि इथं -2 लिहितोय तो सुद्धा इथं त्याच्याच खाली कोऑर्डिनेट न्यायची, म्हणजे आपल्याला पाहताना सोपं जाईल. समोर पाहिलं तर चुकण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. एसीचं डिस्टन्स घेत असताना स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 x2 - 2 -x1 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 -y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला अंतर मिळालं. मी याच्या पुढेच इथे किंमत लिहितो जागा अपुरी असल्यामुळे. -2 -2 -4 -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 - 3 -1 कंसाचा वर्ग. त्याच्या पुढेच किंमत लिहितो इथं आता. -4 चा वर्ग -4 स्क्वेअर इज इक्वल टू +16 -1 स्क्वेअर इज इक्वल टू +1 इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 17. जे आपण याच्या पूर्वी ऍक्टिव्हिटी मध्ये आन्सर मिळवलं होतं तेच आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालं. म्हणजे या पद्धतीनं आपण तिन्ही पद्धतींचा वापर केला. रेषाखंड अक्षाला समांतर किंवा अक्षावरती असेल, दोन्ही XY असेल तर, किंवा या पद्धतीनं अक्षावरती नसेल तर आपण कशा पद्धतीनं डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचं सूत्र, अंतर म्हणजे डिस्टन्स, याचा वापर कसा करायचा हे पाहिलं. या भागावर आधारित जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.